आमची माती आमची मानसा, आमची माती आमची मानसा, आमची माती आमची मानसा. शासनाने वाढवलेल्या कांद्याचा खरेदी दर, बाजारात घटलेली उन्हाळ कांद्याची आवक आणि दक्षिण भारतातील नवीन खरीप कांदा बाजारात दाखल होण्यास लागणारा वेळ या त्रिसूत्रीमुळे नाशिक जिल्ह्यात बाजारपेठांमध्ये कांद्याच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत आहे. देवळा येथील सुनील आहेर मार्केट तसेच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डांग सौंदाने उप बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 4,500 ते 4,545 रुपये या हंगामातील उच्चांकी भाव सध्या मिळाला आहे. गेल्या मार्च एप्रिल मध्ये साठवलेला रब्बी उन्हाळी कांदा ऑक्टोबर पर्यंत देशाची गरज भागवणार आहे. सध्या चाळींमधील साठा कमी होत असल्याने बाजारात आवक मंदावली आहे. तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे कांदा राहिलेला नाही. काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे कांद्याची टिकवण क्षमता कमी झाली होती. केंद्र सरकारने नाफेड आणि NCCFच्या बफर स्टॉक खरेदी दरात वेळोवेळी वाढ केल्याने खुल्या बाजारातील दरांनी थेट आधार मिळाला आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील सुरुवातीचे खरीप पीक बाजारात येण्यास विलंब होत आहे. डांग सौंदाणा व देवळा येथील व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या चांगल्या दरांमुळे बागलाण व कळवण पट्ट्यातील शेतकरी आपला माल येथे आणत आहेत. कांद्याच्या या तेजीचा पुढील टप्पा पूर्णपणे सप्टेंबर महिन्यातील हवामानावर आणि पिकांच्या स्थितीवर अवलंबून असेल. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नवीन खरीप पिकाचे नुकसान झाल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होऊन किमतीवर अधिक दबाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर नंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मुख्य खरीप कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. चांगल्या प्रतीचा कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाला तरच किमती नियंत्रणात राहू शकतील असे जाणकारांनी सांगितले आहे. देशांतर्गत बाजारात मागणी कायम असताना आवक घटल्याची परिणती 8 दिवसात कांद्याचे दर सुमारे 1300 ते 1400 रुपयांनी उसळण्यात आले आहेत. मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 3,700 रुपये दर मिळाले, तर मनमाड बाजारात हाच दर 3,900 रुपयांवर पोहोचला आहे. 1.5 वर्षात कांद्याला मिळालेला हा उच्चांकी दर आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक निम्म्याने घटली. चांगल्या प्रतीचा माल कमी असल्याने त्यास हे दर मिळत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कांद्याचे हे दर टिकणार की खाली येणार हे आता पाहणे शेतकऱ्यांसाठी उत्सुकतेचे ठरले आहे.